नमस्कार. मी राजन खान. आजारी आहे गेले काही दिवस वातावरणातल्या बदलांमुळे. व्हिडिओवर यावंसं वाटलं. याचं खरं कारण गेले काही दिवस राजकारणावर बोलावं असं डोक्यात येत आहे आणि राजकारणातल्या काही व्यक्तींवर बोलावं. आणि विशेषतः फेसबुकवर आहे, मी कार्यरत आहे, बऱ्यापैकी लिहित असतो, काही काही चालू असतं तिथं मनातल्या तळमळीतलं. तिथं प्रत्यक्ष ओळखीचा असलेला आणि तरीही फेसबुकवरही असलेला एक माणूस आहे, नाशिकचा जितेंद्र भावे म्हणून. थोडं अरेतुरेच्याच भाषेत बोलीन. आहे खरा प्रौढ माणूस तो, पण तरुण आहे, माझ्यापेक्षा लहान आहे आणि मला आपुलकी वाटते. आणि त्याचा मी प्रवास, तो एकटा असल्यापासूनचा प्रवास पाहत आलेलो आहे आणि त्याचं कामही पाहत आलेलो आहे. जागतिक राजकारणाची माहिती बऱ्यापैकी ठेवतो मी. कुठं काय घडतंय, कशामुळं घडतंय. एकूण पैसेवाले लोक आणि गरीब लोक असे दोन विभाग झालेले आहेत. पैसेवाले लोक राजकारण खेळतायत, मागणं सूत्र हलवणारे लोक वगैरे, अशा पद्धतीनं ती त्यांची भूमिका आहे. जे राजकारणी आहेत हा यांचा एक दुसरा गट आहे आणि तिसरा गट आहे तो भल्या मोठ्या समाजाचा गट आहे. खूप मोठा समाज आहे, जागतिक 850 कोटी लोकसंख्या आहे असं म्हणतात. तर या सगळ्या गटांमध्ये राजकारण्यांची भूमिका काय आहे, तर गेली काही वर्ष मी पाहतोय की राजकारणी हे जनता आणि पैसेवाले यांच्यामध्ये दलालीची भूमिका करण्याला आलेले आहेत. खरे राजकारणी संपलेत का सगळे? अजिबातच नाही. राजकारण हा गंभीर विषय आहे आणि मला त्यात पहिल्यापासून रस आहे. म्हणजे कळायला लागल्यापासून मी राजकारण्यांच्या मागं वावरत आलेलो आहे, बरोबरीनं वावरत आलेलो आहे. अनेक लोकांना, अनेक पक्षांना आपल्या पातळीवर जमेल तितकी मदत करत आलो आहे. मला पक्षीय भेद नाही. मला पहिल्यांदा काळजी वाटते ती जागतिक समाजाची, मानवी समाजाची काळजी वाटते, पृथ्वीची काळजी वाटते. आणि आत्ता आपल्याला एक देश आहे, प्रत्येकाला एक देश असतो आणि देशात नागरिक असतात. देश असणं ही एका अर्थानं बरी पण गोष्ट आहे. खरं तर ती भेदच निर्माण करणारी एक गोष्ट आहे जागतिक समाजात. तरीही काही एका मोठ्या समूहाला किंवा एका विशिष्ट समूहाला नियंत्रित करणं, त्याच्या भल्याचा विचार करणं आणि त्याच्या विकासाचा, त्याच्या जगण्याचा विचार करणं, याच्यासाठी देश ही संकल्पना आवश्यक आहे आणि देशाचं राजकारणही आवश्यक आहे. राजकारण मी कधीही वर्ज्य मानलं नाही. मी लेखक राहिलो, पत्रकार राहिलो, तरीही मी नागरिक आहे आणि नागरिक म्हणून आपण भारतीय नागरिक आहोत, तर भारतीय नागरिकत्व ही मला राजकीय भूमिका वाटली. नागरिक असणं ही पण राजकीय भूमिका आहे आणि ती समजदारीनं हाताळली पाहिजे असं वाटत राहतं. आपला देश तर त्या अर्थानं खूप भन्नाट आहे. म्हणजे आपलं जे संविधान आहे ते एकदा नीट बारकाईनं वाचल्यावर लक्षात येतं की अतिशय सम्यकपणे सगळ्या समाजाचा विचार केलेलं संविधान आहे. काय काय कसं असावं आणि प्रत्येक माणूस कसा जगावा याच्याबद्दलचा खूप खोल विचार करून संविधान निर्मात्यांनी संविधान लिहिलेलं आहे. आणि मग मला राजकारणात काय रस आहे, तर मला संविधानात रस आहे. संविधानात रस असणं म्हणजे काय, तर राजकारणात रस असणं, भारतीयत्वात रस असणं आणि भारत कसा चालला पाहिजे याच्यावर आपली मतं असणं. तर त्या अर्थानं मी राजकीय माणूस आहे आणि वेळोवेळी, म्हणजे वयात आल्यापासून वेळोवेळी जे जे त्या त्या काळात आवडलेले राजकारणी आहेत किंवा काही चांगली भूमिका मांडतायत असं वाटलं त्या लोकांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळं महाराष्ट्रात आज अस्तित्वात असलेले आणि काही गेलेलेही पक्ष यांच्याशी मी जेवढं जमेल तेवढं सहभागी झालो आहे.
पुढं गेलो नाही कधीच. आणि काही म्हणजे त्यातनं काही हवं होतं असं पण नाही. म्हणजे त्या अर्थाच्या पदाच्या लालसा किंवा ते काही नको होतं, सत्ताधीश होणं वगैरे असं काही डोक्यात नव्हतं कधी. आणि आपल्याला काही लाभ मिळाले त्याही संधी आल्या होत्या. अर्थात मी त्यावेळेस त्या नाकारलेल्या आहेत की तुम्ही येता का, आमच्या पक्षात थेट येता का असं विचारलं गेलं. कधी मी राजन खान नाव लावतो, मी कुठलाही धर्म मानत नाही, मी कुठली जात नाही मानत, मी केवळ माणूस म्हणून जगतो. तर भारतीय आजच्या राजकारणात अशा माणसांना पदांच्या जागांची शक्यताच नाही. कारण तुम्हाला कुठल्या तरी गटाचं प्रमुख असल्याचं दाखवावं लागतं. मला वाटत राहतं की आपण भारतीय आहोत आणि सगळ्यांनी भारतीय म्हणून जगलं पाहिजे. या जात धर्म ही झूट गोष्ट आहे. तर या सगळ्या याच्यात अनेक पक्षांना मदत करत राहिलो. प्रत्येक पक्षात माणसं ओळखीची राहिली, त्यांना मदत करत राहिलो, ते निवडून येतील म्हणून मदत करत राहिलो. तर ते कारण असं होतं की ही माणसं काही चांगलं काम करतील वगैरे. आणि अर्थात मी फार निराश झालेलो नाही. म्हणजे पक्ष असतात, त्या पक्षांवरही एकदा बोलायचं की पक्ष नकोतच, या बाजूनही एकदा भूमिका मांडायचीच आहे, पण ती कधीतरी नंतर बघू. थोडा मी प्रवास सांगतो. तो याचा आहे की या पक्षातल्या लोकांना, वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांना मदत केली, त्यामुळं भूमिका तशी तटस्थ राहिली. आणि त्यावेळेस आवडलेल्या माणसांना डोक्यावरही घेतलं. ती माणसं पुढं दागाबाजी करतात का किंवा त्यांचे पक्ष दागाबाजी करतात का, तर ते पक्षांच्या त्यांच्या अडचणी असतात, गरजा असतात. पक्ष हीच मुळात एक वाईट गोष्ट होऊन बसलेली आहे. मग पक्ष आणि मग राजन खान म्हणून, नागरिक म्हणून आपल्या भूमिका याच्यात काही तफावती येतात. आणि मग अर्थात सहानुभूती राहिली त्या लोकांबद्दल आणि थोडं कामही केलं. वयाच्या 15-16 वर्षांपासून अगदी राजकारणाच्या मागे हिंडत राहिलो, मग भूमिका मांडत राहिलो, संपादक म्हणूनही काम करत राहिलो, त्यातही भूमिका मांडत राहिलो आणि चांगलं वाईट ठरवतही राहिलो. आणि वेळ आली तेव्हा पूर्ण ताटस्थानं सरकारला, सत्ताधाऱ्यांना जाबही विचारत राहिलो. आणि सत्ताधारी म्हणताना माझी भूमिका अशी आहे की संसदेत किंवा विधानमंडळात बसलेले सगळेच्या सगळे आमदार किंवा खासदार हे सत्ताधारीच असतात. निवडून गेलेला माणूस हा त्या तालुक्याचा, त्या मतदारसंघाचा सत्ताधारीच असतो. त्यामुळं विरोधी पक्ष आणि पक्ष, सत्ताधारी पक्ष वगैरे असं मी मानत नाही. मला वाटत राहतं ते आहे ठीक आहे, सरकार चालवायला दिलं आणि सरकार हे तटस्थ असलं पाहिजे, सरकार हे कुठल्याही पक्षाचं नसलं पाहिजे. तसं होताना भारतात दिसत नाही. याच्यात मग काही माणसं, मग मी विचार करत राहतो, खूप गांभीर्यानं विचार करत राहतो, काळजी पण करत राहतो. मला वाटत राहतं समाजाचं भलं झालं पाहिजे, सगळं पारदर्शी व्यवहार असले पाहिजेत, पारदर्शीपणे कामं झाली पाहिजेत. एक लक्षात घ्या, एक महत्त्वाचं वाक्य सांगतो. भारतात पैसा विपुल आहे, प्रचंड आहे. 2 गोष्टींवर देश चालतो. कधीही पुढारी, निवडून येणाऱ्या पुढाऱ्यांवर नाही चालत. समाज सत्ता चालवतो किंवा सरकार चालवतं, समाज देश चालवतो. समाज पैशाची निर्मिती करतो. समाज हा पैशाचा निर्माता असतो. कष्टकरी कुठल्याही प्रकारचा, म्हणजे तो कारखानदार असेल, तो शेतकरी असेल, तो दुकानदार असेल, राबणारा प्रत्येक माणूस हा पैशाचा निर्माता असतो. आणि या पैशाचं नीट नियोजन करून सगळ्या सुविधा नीट निर्माण करून देणारे पारदर्शी नेते लागतात. ते भारतात नाही आहेत, जगभरच नाही आहेत आत्ता तर ते या लोकांचं काम समाजाचाच पैसा घेऊन, समाजासाठीच गुंतवणूक करून समाजाला सगळ्या सुविधा देणं आणि समाजाचं जगणं सौख्यपूर्ण होईल असं पाहणं हे आहे. याच्यात गडबड अशी होते की मग समाजानं कमवलेला, निर्माण केलेला पैसा गोळा करणारे लोक आहेत, ते आपल्याकडंच आलं पाहिजे. मग ते नेमणे वेगवेगळी आमिषं तयार करतात, वेगवेगळे उद्योग तयार करतात, वृथा उद्योग तयार करतात. म्हणजे नको असलेल्या अनेक फालतू गोष्टी ते जन्माला घालतात आणि त्या विकत घ्या म्हणत राहतात आणि पैसे कमवत राहतात आणि इतका पैसा गोळा करत राहतात की समाजात मग अक्षरशः अन्याय सुरू होतो. या पैसेवाल्या लोकांमुळं समाजात भ्रष्टाचार सुरू होतो. जे कामाला लागणारे पोलीस आहेत, सरकारी कर्मचारी आहेत, हे भ्रष्टाचार का करतात, तर यांनी ना जगण्यातलं अतिशय भिकारचोट पण पाहिलेलं असतं आणि त्यांना वाटत राहतं आपणही पैसेवालं झालं पाहिजे आणि मग ते भ्रष्टाचाराला उद्युक्त होतात. अर्थात त्यांनी ते करू नये, त्यांना पगार असतो आणि पगारात भागवावं, नसेल भागत तर निघून जावं ना. पण ते दुसऱ्या मार्गाचा पैसा कमवत राहतात. तर ही एक रोगराई, मूळ ते जे काही पैसा जमवणारे
जहागीरदार लोक आहेत जागतिक पातळीवरचे, भारतीय पातळीवरचे, यांच्यामुळं खालचा कर्मचारी वर्ग हा भ्रष्ट होतो. यांनाही वाटत राहतं आपण पैसे कमवावेत आणि शपथा बिप्ता घेऊन नोकऱ्यांना जातात. पोलीस, न्यायाधीश आणि सरकारी कर्मचारी, आणि यांना सगळ्यांना बंधन आहेत. आमदार, नामदार, खासदार हे सगळ्या शपथा घेतात, मी प्रामाणिक वागेन म्हणून आणि नीट सेवा करीन म्हणून. हे सेवक आहेत, पण हे मालक होतात. हे मालक व्हायला लागतात. यांच्या अंगावर एकदा सरकारी डगळा आला, सगळं सरकारी पद आलं शिपायापासून राष्ट्रपतीपर्यंत, की हे काहीतरी वेगळेच विशेष समजायला लागतात. खरं ते हे आपल्याच पोटी जन्माला आलेले असतात. हे आपणच जन्माला घातलेले असतात, आपल्यासारखेच असतात. पण एकदा सरकारी डगळा आला ना की यांना वाटत राहतं आपण कोणीतरी विशेष झालेलो आहोत. आपला जन्म हा चंद्र आणि बुधावर झालेला आहे. बुधावर आई राहायची आणि चंद्रावर बाप राहायचा, आणि त्यातनं आपला जन्म झाला आहे असं या मूर्खांना वाटत राहतं. आणि हे लुटायला सुरुवात करतात. कुणाला? पुन्हा त्याच पैसा निर्माण करणाऱ्या जनतेला, कष्टकऱ्यांना. आणि मग हा एक संघर्ष सुरू होतो. तर राजकारणात मी मदत करण्याची कारणं ती होती की हे लोक प्रामाणिकपणे कारभार करतील आणि हे याच्या मागं लागणार नाहीत पैशाच्या. पण तसं होत नाही. साधारणपणे अगदी ग्रामपंचायतीचा सदस्यसुद्धा आता पैसे खातो. नगरसेवक तर काय, इंग्रजांनी काढून दिलेलं नगरपालिका हे कुरणच आहे मधल्या वर्गाला. ते राजकीय भाग होता त्या इंग्रजांचा, समाजाला शांत ठेवण्याचा, म्हणून त्यांनी नगरपालिका नावाची संस्था जन्माला घातली. आणि मग नगरसेवक आता कुठल्याही पक्षाचे असोत, आपल्याला ते माहिती आहे की एका नगरपालिकेत सगळ्या नगरसेवकांचा वाटा देऊन मग त्यांनी कुणी विरोधाचं नाटक करायचं, कुणी योजना मांडण्याचं नाटक करायचं, आणि सगळ्यांचे वाटे ठरलेले असतात. नगरसेवक का व्हायचं असतं, तर या सगळ्याचे हेतूच वाईट आहेत. पोलिसात का जायचं तर पैसे खायला मिळतील, सरकारी नोकरीत का जायचं तर पैसे खायला मिळतील, पुढारी का व्हायचं तर पैसे खायला मिळतील, अशा कहाणीचं हे आहे. अर्थात मग हे जे मी थोडंसं चिडखोरपणे बोलतोय याच्यात मग मी नाही काय करायचं का काही, तर मी आपलं करत आलो आहे. मला ज्या ज्या वेळेला आशेला लागलो मी की ही माणसं काहीतरी करतील, त्यावेळेस उतरलो, पण त्यांच्या थेट भूमिकाही घेतल्या. या उमेदवाराला मतं द्या म्हणून. कित्येक वेळा तर असले विनोद झालेत की महाराष्ट्रभर मित्रवर्तुळ आहे आणि मित्रवर्तुळातले काही लोक उभे राहिले तर ते वेगवेगळ्या पक्षांकडनं उभे राहिले आणि मग त्यांना मदतही करत राहिलो. म्हणजे गंमत अशी की पुणे जिल्ह्यात मी एका पक्षाच्या माणसाला मदत करतोय, दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन दुसऱ्या पक्षाच्या माणसाला मदत करतोय. असंही झालेलं आहे आणि सगळ्या पक्षांच्या बाबतीत झालेलं आहे. राजकीय पुढारी तुम्ही जर खाजगीत विचारलं तर ते सांगतीलही की होय त्यांना मदत केली आम्हाला, आणि मी त्यांना कधी सांगायला गेलो नाही मी मदत करतोय, पण त्यांना कळत राहतं. आपण फिरतो, लोकांशी बोलतो, गप्पा मारतो, भाषणं करतो, यातनं ते कळत राहतं त्यांना की. तर तेही विनोद माझ्या बाबतीत झालीत की सर्वपक्षीय प्रचार मी केलेला आहे, कित्येकदा तसं झालेलं आहे. आणि आणखी एक आहे की मग पक्षवाले काही चुका करतात तर मग आम्हाला ज्या भाषेत बोलता येतं त्या भाषेत बोलतो. अशा व्हिडिओत किंवा फेसबुकवर फार सौजन्यशीलपणे बोलतो मी, पण गप्पा मारताना वगैरे वगैरे फार भडकलेला असतो आणि मग फार शिव्या बिव्या देऊनच बोलतो. आणि लोक घाबरतात पण मग अशा शिव्यांना, कारण ते एवढ्या मोठ्या पुढाऱ्यांना, आणि यांची बिंग पण माहिती आहेत, पत्रकार असल्यामुळं सगळ्यांचंच माहिती आहे. पण तरी एक आहे की माझा तसा काही रागलोभ नाही, काही गोष्टींवर बोलायचंच आहे. मग मला आता असं वाटायला लागलं की 30-35च्या 40च्या पोरांनी आता राजकारणात आलं पाहिजे आणि लढलं पाहिजे. लढण्याचे काही 2-3 मार्ग आहेत. एक, खूप पैसे लागतात राजकारणात वगैरे, ही खरीच गोष्ट आहे. पैशावरच झालं आहे आता. कोट्यवधी रुपये उधळतात, नालायकपणा करतात आणि पैसे वाटून मतदान घेतात. तर मला वाटत राहतं की जे पैसे वाटणारे आहेत हे मातृगमनीच आहेत, मातीशी समागम करणारे लोक. पण पैसे घेणारे लोकही मातृगमनीच आहेत. त्यांनाही आपलं सुख, आपलं देश, आपली देशभक्ती हे काही कळलेलं नाही. 500 रुपया, 2000 रुपया जेवण, दारूच्या बाटल्या, कोंबड्या आणि हे साड्या, धोतरं, कशावरही आपल्या फालतू निवडणुका चालतात आणि लोकांना ते कळत नाही. आणि मग प्रश्न नाही सुटला की मग सरकारच्या नावानं बॉम्ब लायचं, मग कोपऱ्यावरचा रस्ता कचरा कोण उचलणार इथपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी इथपर्यंत. तर मतदार जर टणक झाला आणि निष्पक्ष झाला आणि केवळ भारतीय झाला तर हा प्रश्न सुटणार आहे. पण हे आपल्याकडं नाही दिसलेलं, गेल्या 70-75 वर्षात ते दिसलेलं नाही आहे. म्हणजे फक्त पुढाऱ्यांना नावं ठेवून चालणार नाही. पुढारी आपल्याच पोटी जन्माला येतात आणि आपण तेवढे नालायक आहोत की जर पैसे आणि त्यावेळेस घ्या लुटून
आणि कधी मिळणार आहे. आणि या देशात निवडणुका सारख्याच असतात कुठल्या ना कुठल्या, आणि त्याचे वाटे पण असतात. आणि इतक्या भयंकर भयंकर निवडणुका पाहिल्यात. एका नगरपालिकेला महत्त्वाच्या भारतातल्या मी अशी एक निवडणूक पाहिली आहे की 4-4 कोटी रुपये किमतीची जमीन 2-2 एकर देऊन 8 मतं घेतली गेली होती माझ्या डोळ्यात एकच. एक उमेदवार निवडून यावं म्हणून. म्हणजे 8 कोटीची 2 एकर जमीन आणि 8 मतं पाहिजे होती. असलं आपल्याकडं काहीतरी घाणेरडं होतं. अजूनही साड्या वाटतात. म्हणजे काल परवाच कुठंतरी दंगला केला, ज्यांना साड्या नाही मिळाल्या त्यांनी खुर्च्या तोडल्या वगैरे. हे किळसवाणा आहे. म्हणजे हे भारतीय जनतेनं याचा विचार करावा की आपण आधी भ्रष्टाचारी आहोत आणि मग समाज आणि पुढारी आणि पोलीस आणि हे भ्रष्टाचारी आहेत आणि यांच्यावर आपण बुडं आपटत बसायची आणि खाजगीत बोलायचं. पण मतदान गुपचूप करताना पैसे खाऊन मतदान करायचं किंवा आमिष कुठली तरी. आता मोठ्या शहरांमध्ये सोसायट्यांना नगरसेवक येतील आणि तुमच्या सोसायटीची रंगरंगोटी करून देतो, तुम्ही आम्हाला मतदान द्या, आणि याच्यावर मतदान होणार. आणि बसला 5 वर्ष लुटतो आणि येतही नाही परत सोसायटीत. आणि मग याच लोकांनी बॉम्बलायचं, आमचा प्रश्न ना आमचा प्रश्न. तर ते मला वाटतं चुकलेलं आहे. मूळ विषयावर येऊ. मला काही जागतिक राजकारणाबद्दलही बोलायचं, पण आपल्या भोवतीच्या राजकारणाबद्दलही बोलायचं. न्यूयॉर्क नावाच्या शहरात जोहरान ममदानी नावाचा मुलगा उभा आहे. 33 वर्षाचा आहे आणि त्यानं ट्रम्पला हादरा दिलेला आहे. ट्रम्पपर्यंत टक्कर घेण्याची ताकद त्यानं दाखवलेली आहे. आणि तो ट्रम्प नावाचा एक अतिशय मूर्ख माणूस याच्यावर बसलेला आहे. माझं गणित असं आहे की 1980 साली अमेरिकेनं ठरवून, जागतिक पैसेवाल्या लॉबीनं ठरवून रशिया तोडला. आत्ता मला वाटत राहतंय की रशिया, चीन असे शक्ती मिळून अमेरिका तोडायच्या तयारीत आहे आणि पुतीनचा हस्तक आहे हा ट्रम्प, असा माझा संशय आहे. काही थोड्या मांडण्या केल्यानंतर लक्षात येत राहतं. आपण गणितं मांडत राहतो, तर्क मांडत राहतो, त्याच्यात ते लक्षात येतं. तर ट्रम्पसारख्या माणसाला जोहरान ममदानी नावाचा पोरगा सर्वांना समान हक्क या मुद्द्यावर लढतो आहे. भारतातही राहुल गांधी त्या पद्धतीनं लढतो आहे असं लक्षात येतं आहे. सामाजिक न्याय, समता, समान वाटप याच्यावर लढणारे काही लोक दिसत आहेत. राहुल गांधीवर स्वतंत्रपणे बोलू आपण नंतर. पण आत्ता मला बोलायचं आहे ते आपल्या महाराष्ट्रातल्या एका मुलाबद्दल. त्याचं नाव जितेंद्र भावे. हा माणूस एकटा असतानापासून मी पाहतो आहे तो काही काम करतो आहे, ते कसं काम करतो आहे ते त्याचं त्याला कळलेलं आहे. हा मला माहिती आहे, हा माणूस पैसे कमवणारे उद्योग करणारा माणूस आहे. म्हणजे याची दुकानं होती. मला वाटतं प्लॅस्टिकच्या व्यवसायात हा होता. वर्तमानपत्र वाटपाच्याही उद्योगात हा होता. तर याची काहीतरी बरीच दुकानं होती नाशिकमध्ये असं मी ऐकलेलं आहे. आणि यानं ती सगळी दुकानं पणाला लावून स्वतःचे पैसे खर्च करून लोकांचं काम केलेलं आहे. आणि याला सापडलेला मार्ग तो होता. मला जे निवडणुकाला उभं राहणाऱ्यांना काही सल्ला द्यायचा आहे तो असा आहे की नुसते पैसेवालेच निवडून येतात असं नव्हे. तर मूळ एक गोष्ट करावी लागेल ती अशी आहे की घराघरांशी संपर्क असला पाहिजे. ज्याला काम करायचं मन लावून त्यानं प्रत्येक घरात जाऊन काही काम केलं पाहिजे. ओळख काढली पाहिजे, भेटलं पाहिजे, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. हे मला पूर्वीपासून वाटतं आहे. आणि जितेंद्र भावे आणि अशा पद्धतीचं राजकारण करणारे लोक आहेत त्यांना मी हा सल्ला देत राहतो. तर जोहरान ममदानीनं न्यूयॉर्कमध्ये ते केलं. घराघरात तो गेला आणि प्रत्येकाच्या मुद्दे समजून घेतले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऐकण्याची सवय पाहिजे लोकांचं. लोकांना काय म्हणायचं आहे आणि मतदारांना काय म्हणायचं आहे. तर या पद्धतीचं राजकारण केलं पाहिजे. तर मला असं वाटत राहतं महाराष्ट्रात काही माणसं तशी मला सापडली होती. त्यातलं एक जितेंद्र भावे आहे. माझ्या माहितीनुसार 10-1 वर्षाची ओळख असेल या मुलाची, या माणसाची. आणि तो ज्या पद्धतीचं काम करतो आहे त्यात थोडंसं तो एकटाच असल्यामुळं आणि मानसिक जशी मला चीड येते मानसिक तशीच त्यालाही येते हे मला जाणवलेलं आहे. माझ्या त्याच्या भेटी फार झालेल्या नाहीत. मी त्याच्या 1-2 कार्यक्रमांना नाही गेलो आहे मधल्या काळात. मध्ये एक बैठकही घेऊन आलो. माझ्या या घरात अनेक राजकीय बैठका झाल्यात, अनेक पक्षांच्या झाल्यात. आणि मी नेहमी आशेला लागतो तसा आत्ता जितेंद्र भावेच्या आशेला लागलो की जितेंद्र भावे हा ज्या पद्धतीचं काम करतो आहे, रस्त्यावर उतरतो आहे, बोर्ड घेऊन बसतो आहे, जनताच मालक वगैरे असे त्यानं शब्द तयार केले आहेत. भ्रष्टाचाराविरुद्ध लढतो आहे. भ्रष्टाचार ही गंभीर समस्या आहे. या देशातला भ्रष्टाचार मिटला तरी हा देश
शेवटपर्यंत श्रीमंत होऊन जाईल. ते जे कोणीतरी एक आदरणीय म्हणाले होते ना की प्रत्येकाला 15-15 लाख रुपये वाटू, ते बाहेर नव्हते कुठंच, हे सिद्ध झालं नंतर. ते इथंच होते, ते काही लोकांकडेच साठलेले होते. जर भ्रष्टाचार मोकळा झाला, या देशातला भ्रष्टाचारच नष्ट झाला, तर मला खरंच वाटतं म्हणजे प्रत्येकाच्या घरात 15-15 लाख रुपये येतील आणि कदाचित दरवर्षीसुद्धा येतील. तर तो मुद्दा वेगळा. जितेंद्र भावेला आत्ता काहीतरी मी फेसबुकवर पाहत होतो की काही लोक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर हे राजकारणाचा भाग आहे. म्हणजे जितेंद्र भावेनं तो सहन केला पाहिजे असं मला वाटतं. कुणीतरी येणार, आरोप करणार, शिव्या देणार, गोत्यात आणण्याचा प्रयत्न करणार, कारण राजकारणाचा भागच आहे हा. मला वाटत राहतं सगळं नैतिक आणि पारदर्शी राजकारण असलं पाहिजे, खरं राजकारण असलं पाहिजे, जे गांधीजींनी केलं, जे आता राहुल गांधी करतोय किंवा तो ममदानी करतोय, असे बरेच लोक आहेत. नेल्सन मंडेलांनी केलं ते राजकारण. तर तशा पद्धतीचं राजकारण असलं पाहिजे. पण तसं नसतं. हरामाचा पैसा कमवायला आलेले लोक राजकारण्यांमध्ये असतात आणि राजकारणी हे त्यांचे दलाल असतात. हे स्वरूप राहिलेलं आहे भारतीय राजकारणाचं, महाराष्ट्राच्या राजकारणाचं, जागतिक राजकारणाचं. देशादेशात हे चालू आहे. काही देश अपवाद आहे त्याला, फिनलंड आहे किंवा जपान आहे. इथं थोडी खरेपणाची जाणीव होते आपल्याला. चीनसारखा एक देश आहे जिथं थोड्या भ्रष्टाचाराला फाशी शिक्षा देण्यापर्यंत पद्धत आहे. तर ते चीन काही लोकशाहीवादी वगैरे नाही आहे, पण प्रगतिशील आहे तो आणि त्यानं त्या कडक नियमांनी हे दाखवलं. तर अर्थात ते भारतात होण्याची गरज नाही. भारत हा सुंदर संविधान असलेला देश आहे. याच्यात मला असं वाटत राहतं की गावोगावी जितेंद्र भावेसारखी मुलं उभी राहिली पाहिजेत. हे घरचं खाऊन लष्करच्या भाकरी भाजणंच आहे, पण यात समाजाचं पण भलं आहे. आणि लक्षात घ्या, तुम्ही प्रामाणिक, पारदर्शी आणि बिनपैसेवाले कार्यकर्ते असाल तर तुमची सोय जनता करते, जगण्याची सोय जनता करते. बिहारमध्ये एका आमदारकीला उभ्या असलेल्या माणसाची मुलाखत मी पाहत होतो. त्याच्याकडं 5,000 रुपये होते निवडणुकीच्या दिवसापर्यंत, अर्ज भरेपर्यंत. आणि मग लोकांकडनं पै गोळा करून तो निवडणुकीला उभा राहिला आणि फार प्रामाणिक आहे. गेली 35 वर्ष तो संघर्ष करत लढतो आहे आणि आमदारकीला उभा आहे तो. आता त्याला निवडून देणार की नाही मला नाही माहिती. किंवा जितेंद्र भावे पण निवडणुकीच्या राजकारणात आहे, त्याचा रीतसर नोंदणीकृत पक्ष आहे, हाही निवडून येणार का हे मला नाही माहिती. आणि आणखी एक आहे, मी या आशेला लागलेलो नाही बरं का, की उद्या जितेंद्र भावेच्या डोक्यात परिणाम नाही होणार आणि ते काय होणार, तर ते मला खात्री नाही वाटत. जितेंद्र भावेनं 50-60 वर्ष असंच्या असं राहून दाखवलं तर मी कबुली देईन. अर्थात त्यावेळेस मी नसणार, तुम्ही लोक असाल समाजातले लोक, त्यांनी ती परीक्षा 50-50 वर्षाची पाहायला हरकत नाही. पण आज मला असं वाटत राहतं की त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि तो जे काही तळमळीनं काम करतोय, अतिशय साध्या माणसांसाठी काम करतोय, तो रस्त्यावर बसतोय. आता एक मी त्याचा व्हिडिओ पण वापरीन तुमच्या या मुलाखतीत, तो कसा रस्त्यावर बसतो आणि हे मला माहीत नाही तो पूर्ण वापरता येतो की नाही, पण ते वापरून पाहीन मी. तर ते कोरोनामध्ये त्यानं दवाखान्यात जाऊन ते बिलांच्या विरोधात कपडे काढून तो नुसत्या चड्डीवर उभं राहिला होता. आणि आम्ही त्यावेळेस जितेंद्रला विनोदात म्हणालो पण होतो, ते अख्खं दर्शन का नाही दिलं तुम्ही, म्हणजे ते बरं झालं असतं, आणखीनच समाज तुम्हाला घाबरला असता वगैरे. तर असा लढाऊ माणूस आहे हा, न घाबरणारा माणूस आहे. आणि हे टिकावं त्याचं अशी इच्छा आहे. ते टिकायचं असेल तर त्याला लोकांनी सपोर्ट पण केला पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे. त्यानं टीम पण जमवली. म्हणजे मला आठवतो तो एकटाच होता त्यावेळेचा आठवतो, आणि हळूहळू करत त्याच्यासारखेच वेडे लोक त्याच्या भोवती जमा झालेत, ज्यांना स्वतःची कामं आहेत आणि साधी माणसं आहेत. त्यातल्या बऱ्याच जणांना मी व्यक्तिशः भेटलेलो पण आहे आणि ओळखतो पण. आणि ती साधी माणसं आहेत, प्रांजळ आणि प्रामाणिक माणसं आहेत. त्यांना सगळ्या जगाचं ज्ञान आहे का वगैरे माहीत नाही, पण त्यांना ज्ञान हे याचं आहे की इथं काय घडलं पाहिजे, इथं चांगली व्यवस्था असली पाहिजे, पोलीस चांगले वागले पाहिजेत, कर्मचारी चांगले वागले पाहिजेत, सरकार नावाची जी सेवा आहे ना ती सेवेच्याच पातळीवर राहिली पाहिजे. बाप होण्याच्या पातळीला जाऊन उपयोगाचं नाही. जनतेचं कुणीही बाप होऊ नये आणि गंडवू नये. म्हणजे रोज जे काही खोटं बोललं जातं आहे. आता मी ते शेतकरी आंदोलनाची बातमी पाहत होतो, 30 जूनला कर्जमाफी देणार आहेत. का? निवडून येऊन किती काळ झाला तुम्हाला? निवडणुकीच्या वेळेस तुम्ही म्हणाला होता कर्जमाफी देऊ. मग नुसता टाईमपास चालला आहे, गंडवत राहायचं. पब्लिकला काही कळत नाही, पब्लिकला अरे नाही राहो, पब्लिकला काही कळत नाही नसतं. ते कष्टातनं ना रिकामे नाही आहेत, स्वतःच्या कष्ट करत राहतात, राबत राहतात, त्यांना त्यांच्या जगण्याच्या काळज्या आहेत. तुम्ही प्रश्न नाही सोडवत आहे.
खरं तर सरकारनं सगळं दिलं पाहिजे. अमाप पैसा आहे या देशात, अमाप. चाललाय कुठं, कुणाकडं चाललाय आणि कोण देत आहे? हे दलाल पुढारी हा सगळा पैसा तिकडं घालवत राहतात आणि हेही खात राहतात. राजकारणातले जेवढे पुढारी आहेत ना, यांनी उद्योगधंदे काय केले एकदा विचारा. यांचा आमदारकीचा पगार किती, यांचा खासदारकीचा पगार किती, आणि हे गाड्या कुठल्या घेऊन फिरतात आणि इतके नीच आहेत की ॲफिडेव्हिटमध्ये माझ्याकडे गाडीच नाही असं लिहितात. अरे मग गाडीत फिरतो कोणाच्या तू? तुला विशिष्ट नंबरच्या गाड्या मिळतात कुठून? कुणाच्या नावावर गाड्या आहेत? आणि तुमचे बंगले कसे होतात आणि उद्योग कसे होतात? उद्योगपती झालेत पुढारी. पुढारी झाल्यावर हा माणूस उद्योगपती होतो, याचे कारखाने उभे राहतात, याचे उद्योग उभे राहतात. एकदा विचारूया ना यांना की उद्योग कशाच्या जीवावर उभे केले? तू राजकीय वशिलेवर उभे केले ना हे, तर हा भ्रष्टाचारच आहे ना. आणि उद्योग करायची गरज काय आहे सेवकांनी? पगार देतोच ना समाज, त्या पगारात जगा ना. लागतं काय जगायला? 2 वेळा जेवायचं आणि एकदा हागायचं, एवढ्याच गरजा असलेल्या. आणि बरं, पुढारी म्हणून समाज तुमची सेवा करायला तयार आहे ना. तुमचे दवाखाने पाहिल, तुम्ही हाक मारली ना की शेवटी मदत लागते वगैरे वगैरे. कुठल्या पुढाऱ्यांना मागितलेलं दिसते का? खूप दुर्मिळ पुढारी आहेत. कोण तो त्रिपुराचा एक मुख्यमंत्री होता सायकलवर हिंडणारा. असली दुर्मिळ उदाहरणं आहेत आणि त्यांची कौतुकं करत राहायची. सगळे पुढारी का नाही? सगळे पुढाऱ्यांनी हिंडावं ना सायकलवर, सार्वजनिक वाहनात. हेलिकॉप्टर लागतात कशाला? यांना वेगात पोच. काय करणार वेगात पोचून तुम्ही? रेल्वेनं फिरा ना, फुकट फिरा वाटल्यास. यांना टोल माफी. टोल माफी यांना का आहे? सामान्य जनतेला का नाही? कशाला? मुळात टोल हाच मोठा फ्रॉड आहे या देशातला. धंदे आहेत हे पैसे कमवणाऱ्यांचे, आणि दलाल झालेत पुढारी. तर अशा खूप व्यवस्था आहेत. ते पोलीस नीट माणसांशी वागत नाहीत. पोलिसांना जन्माला आम्ही घालायचं, आमची पोरं पोलीस, आणि एकदा डगळा चढला की तो स्वतःला बाप समजणार आणि हिरो समजणार आणि तो त्रास देणार. मी स्वतःही गेली 2-3 वर्ष पोलिसांचं भोगतोय. माझ्याच केसेस सुटेत आहेत. माझ्या पोरानं आत्महत्या केली, त्याच्यात मी अजून पोलीस दादच देणार, कामच करत नाहीत. माझी गाडी चोरीला गेली, दादच देत नाहीत. माझ्या पोराची गाडी पळून गेली, खोटे बॉन्ड केलेले लोक सापडलेत. काय ते राज्यद्रोह का राष्ट्रद्रोह आहे? खोटा बॉन्ड करणं. आणि मी पोलिसांना आता पत्रकार म्हणून जवळून पाहिलेलं आहे. मी आंदोलनात राहिलोय, मी चळवळींमध्ये राहिलोय, लाठ्याकाठ्या खाल्ल्यात पोलिसांची, आणि पोलिसांच्या बाजूनं लढलोय. पण पोलिसांना घरं असली पाहिजेत आणि पोलिसांच्या समस्या मिटल्या पाहिजेत. पोलिसही माणसं आहेत, पण पोलिसांना ते कळलं पाहिजे ना. भारतीय आपण शपथ घेतली आहे सेवेची. भ्रष्टाचार करणार. त्या फलटणच्या त्या पोरीच्या प्रकरणाबद्दल चाललंय, बलात्काराचं काय झालं, आणि पोलीस FIR करून घेत नाहीत. कोण लोक तुम्ही आहात? तुम्ही सेवक आहात ना. सेवा करायची सोडून तुम्ही दादागिरीन बाप झालोय आपण, आणि मरणार आहात ना. पुढारी असाल, पोलीस असाल, न्यायाधीश असाल, एवढं कमवून करणार काय? मरायचंच आहे ना. लाखो जगातल्या पहिल्या क्रमांकाचा श्रीमंत, तो काय अमरपट्टा घेऊन आलाय का? आणि पहिल्या क्रमांकाचा श्रीमंत आहे म्हणजे रोज काय सोन्याचा गू हाकतो का? साधा फालतू 2 वेळचा जेवत असणार, एकदाचा हाकत असणार. कशाला लागतो एवढा पैसा? काय करायचं त्याला? बरं, तो उद्योगपती पण नाहीये. ते टाटांचं नाव घेता येतं, त्यांनी उद्योग दिले, ट्रस्ट केले. यांचं काय काम आहे? या पुढाऱ्यांच्या मालमत्ता आणि मग नोटांची बंडलं, आणि मरणार हे. मग ते जातीची धर्माची भांडणं लावून ते एक राजकारणाचं झालंय. मूळ मुद्द्याचं बोलतच नाहीत, सुविधांचं बोलत नाहीत. 75 वर्षात सगळ्या सुविधा पोचल्या असत्या. शेतकऱ्याला पाणी पोचवलं असतं ना, तर शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या नसत्या. स्थलांतरं करायला लावली, शहरीकरण यांनी केली. हे पुढारी बिल्डर्स आहेत. बिल्डिंगा बांधायला मजूर पाहिजेत, ते मग महाराष्ट्रातनं येतील आणि महाराष्ट्रातले माल दाखवतात म्हणून बिहार, उत्तर प्रदेशातनं येतील. हे राजकारण केली या लोकांनी. यांनी बिल्डिंग लाईनला कशाला जायचं आहे? पुढाऱ्यांना अटी घातल्या पाहिजे. तू दुसरे उद्योग करून चालणार नाही, तुझ्या नातेवाईकांच्या, तुझ्या पार्टनरच्या नावानं सुद्धा उद्योग चालणार नाहीत. आणि अशा लोकांना निवडूनच नाही दिलं पाहिजे. बिल्डरगिरी करतात. शहरं वसवली यांनी, शहरीकरण केली. शहरीकरण ही काय जगण्याची सुखाची सोय आहे का?
माणसं मारायची यंत्रणा आहे. रोगरायान, प्रदूषणान, गर्दीन, धक्केन नाडलं इथल्या कष्टकऱ्यांना आणि शहराकडे यायला बाध्य केलं. पाणी नाही, वीज नाही, आरोग्य सुविधा नाहीत. 75 वर्षात हे सगळं होऊ शकलं असतं. आणि मग त्या काँग्रेसला नावं ठेवायची. मग आम्ही म्हणून भ्रष्टाचार मिटवायला म्हणून आलो. वाढला उलट वाढला आणि 2-4 उद्योगपतींच्याच घशात सगळा देश चाललाय. ते काही करत नाही आहेत देशासाठी. ते मध्ये एक वाक्य सांगण्यात आलं, ट्रम्पनं टेरिफ लावलंय, रशियाला सांगितलं की भारताला पेट्रोल द्यायचं नाही तुम्ही. अरे ते भारताला येतच नव्हतं दादा. भारतात ते पेट्रोलच येत नव्हतं. ते पेट्रोल होतं त्या अंबानी नावाच्या उद्योगपतीच्या नावानं. अंबानीचा खाजगी धंदा होता, तो इथून युरोपला पेट्रोल विकत होता ते शुद्ध करून. भारत कसा, भारत वेगळा आहे. भारतात नाही आहेत पेट्रोल. ते बातम्या देणारे ही जे काही असले बसलेत ना किडे मकोडे लाचार, ते टाकतायत भारताचं पेट्रोल अडवलं, भारताचं पेट्रोलवर बंदी घातली. भारताच्या पेट्रोलवर नाही बंदी घातली, त्या अंबानीच्या पेट्रोलवर तो बंदी घालायला निघालाय. भारताला घंटा लाभ नाही त्याचा. उगी आपलं काहीतरी काय चाललंय खोटा देश आहे. सुधारलं पाहिजे. जितेंद्र भावेला कोणीतरी त्रास देत आहे. बसलं पाहिजे ना. ते बसायला निघालं तरी ते जितेंद्रचं काहीतरी बदनामीच करायचे वगैरे वगैरे अशाच पद्धतीनं. आणि सोशल मीडियात ते सुरू झालंय. फाडकन लोक मतं देतात, चौकशा करत नाहीत, अभ्यास करत नाहीत, माहिती काढत नाहीत. आला व्हिडिओ की खाली लगेचच सुरू करतात, भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी. अरे तू कशाच्या पाठीशी आहे? तू काय करणार? तू कर ना. तो जो भावेचा विरोधक आहे ना तसं तू पण कर, किंवा भावेसारखंच तरी कर. विचार करून प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत, अभ्यास करून प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत, माहिती घेऊन प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत. उठ दिसलं की टाकले. प्रतिक्रियावादीचा होता पण. उठायचं सुटायचं, उठायचं सुटायचं. काय गरज आहे हो? थांबा ना जरा, संयमानं घ्या, समजुतीनं घ्या. बोला ना आपापसात, संवाद करा, समजून घ्या. आणि मग चूक असेल तर त्याला माफी नाही, मग कायदेशीर कारवाया करा. तुम्ही नका गुंडगिऱ्या करायला लागू. जपून घेऊ ना, माणसं आपलीच आहेत. तुम्ही पण मरणार आहात, सगळे प्रतिक्रिया देणार आहे, मी पण मरणार आहे, आणि जितेंद्र भावे पण मरणारच आहे. एकदा जितेंद्र भावेला काय करायचं आहे, कशाच्या विरुद्ध लढतोय तो, हे बघितलं पाहिजे. तो तसा पोलिसांच्या विरोधात नाही आहे, तो माणसांच्या विरोधात नाही आहे. माणसं करत असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध, भ्रष्ट प्रवृत्तीविरुद्ध आहे, असं आत्ता तरी माझं मत आहे. आणि गेले 10-1 वर्ष ते मत आहे, आणि त्याचा तो विकसित होणं मी पाहत आलेलो आहे. आणि मी काही म्हणणार नाही तुम्हाला मतं द्या वगैरे त्याला, पण त्याच्या कामाला पाठिंबा तर द्या, त्याला साथ तर द्या, एवढं मी म्हणेन. त्याचा तो उभं राहील, वेळ आली तर मी पण जाईन प्रचाराला, आणि त्यावेळेस मी म्हणेन मतं द्या. आत्ता मी व्हिडिओ वेगळ्या कारणासाठी करतोय. त्याची तळमळ आणि त्याची बदनामी चालू करणं वगैरे या कारणासाठी मला वाटलं की आपण बोललं पाहिजे. ते जे कोण बदनामी करणार आहेत ना त्यांनी पण येऊन बसलं पाहिजे ना. बसा ना आपोआप. माणसं आहोत, जिवंत आहोत, तोवर संवाद करून घ्या ना. खपला तुम्ही पण तर काय करणार आहात. आणि जितेंद्रकडनं काही चुका झाल्या असतील तर चुका म्हणून तो कबूल करील असं मला वाटतं. त्यानं पण बोलावं, ही चूक झाली माझ्याकडनं. मला नाही माहिती तो चूक झालाय का नाही, आणि मला ते जे काही प्रकरण कळलं होतं त्यात तो चुकीचा होता असं नव्हे. कुठल्या तरी बहिणीसाठी तो गेला होता पुढं, आणि ते झालं ते. पण अजूनही निस्तरता येताना लगेच सगळं प्रश्न तोडायलाच निघायचं आणि खांडोळेच करायला निघायचं, असं कशाला करायचं आहे. संवादी राहू, मैत्री ठेवू, एकमेकांशी बोलू. आणि जितेंद्रसारखी पोरं महाराष्ट्रभर गावोगावी झाली ना तर फार महत्त्वाचं होईल. आणि पोलिसांनाही विनंती आहे की त्यांनी सहकार्य करावं. कशाला ते व्हिडिओ काढावेत की नाही, व्हिडिओ काढायला परवानगी आहे, आणि तुमच्या परवानगीची काय गरज आहे, जनतेनं ठरवलं ना. तुम्ही अशी काय गुपित कामं करत असता तेव्हा? गोपनीय काय असतं? तक्रार घ्यायला आलेला माणूस, एक आरोपी असतो, एक फिर्यादी असतो, आणि तुम्ही असता. 3 जण एकत्र आल्यावर कसलं घंट्याचं गोपनीय राहतंय? काही गोपनीय काही नसतं. तुम्हाला चोऱ्या करायच्या असतील, माऱ्या करायच्या असतील तरच गोपनीय राहण्याची शक्यता आहे. बरं, तुमच्या राष्ट्रीय धोरणांबद्दल कोणीच काही विचारत नाही तिथं. भारत पाकिस्तान संबंधांबद्दल, अणुबॉम्बबद्दल असलं काहीच विचारत नाही आहे. मानवी प्रश्न आहेत. तर ते जितेंद्र भावे त्या पद्धतीनं विचारत असेल तर तरी पोलिसांनी पण जरा सहानुभूतीनं पाहावं ना. सेवक आहात, मदतनीस आहात, तर मदत करा ना. प्रश्न सोडवायला मदत करा. आणि तुम्हालाही प्रश्न येणारच आहेत ना, येतातच ना.
पोलीस तरी कुठे एकमेकांना सहन करतात, त्यांच्यातही राजकारण चालू असतात, वर खाली खाली वर. हरियाणात नाही त्या मोठ्या अधिकाऱ्यानं गोळी घालून घेतली, इथं नाही का आत्महत्या करत पोलीस? पोलीसही माणसं आहेत, त्यांनाही मदत लागते ना. त्या ढाकळ्याचाही काही उपयोग राहत नाही. शेवटी कुठल्या तरी पुढाऱ्यांचं मिंद होऊन जगावं लागतं. एक वाक्य सांगतो आणि थांबू आपण. या देशातले पोलीस ज्या दिवशी पूर्णपणे कायदेशीर वागायला लागतील ना, हा देश एका रात्रीत सरळ होईल. सगळेच प्रश्न मिटतील. हे धर्म, जाती, मारामाऱ्या, दंगली, भ्रष्टाचार, गांजा, ड्रग्ज, गुटखा. तो गुटखा महाराष्ट्राच्या प्रत्येक टपरीवर मिळतो. एक गोष्ट होती माझी, छोटीच होती. एक माणूस एका गावात येतो आणि विचारतो की तुमच्या गावात व्यवसाय कुठं चालतो माहिती आहे का? तर तो सामान्य नागरिक असतो दुसरा. तो म्हणतो हो माहिती आहे मला. मग तुमच्या गावात मटक्याचे अड्डे कुठं चालतात हे तुम्हाला माहिती आहे का? म्हणे हो माहिती आहे. तुमच्या गावात गावठी दारू कुठं मिळते, कोण गाळतं हे माहिती आहे का तुम्हाला? म्हणे माहिती आहे मला. तुमच्या गावात पाकिटमार कुठं राहतात हे माहिती आहे का तुम्हाला? हो माहिती आहे. तुमच्या गावातले दरोडेखोर कुठं राहतात हे माहिती आहे का? हो माहिती आहे. मग पहिला माणूस म्हणतो हे तुम्हाला माहिती आहे, मग पोलिसांना का नाही माहिती? एवढीशीच एक छोटी कथा आहे. तर ते आपण जरा समजुतीनं वागू. जितेंद्र भावे सारखी पोरं गावोगावी उभी राहतील याची व्यवस्था करू. प्रश्न अनेक मिटतील. प्रश्न उपस्थित केलेत ना, त्यांना जाब विचारला पाहिजे. घाणेरडे प्रश्न आहेत तर जाब विचारला पाहिजे. न्याय्य समान हक्क सगळ्यांना जगण्याचा मिळाला पाहिजे, जो पोलिसांनाही हवा आहे. मला निश्चित वाटतं उद्या पोलीस खात्यातले, न्यायव्यवस्थेतले लोकसुद्धा जितेंद्र भावेकडे येतील की तुम्ही आमचा प्रश्न सोडवा म्हणून. सगळ्यांचेच प्रश्न आहेत. आपण सगळे एकमेकांशी गुंतलेलो आहोत, प्रामाणिक आहोत. तर मला असं वाटतं की थोडं जितेंद्र भावेला समजून घेऊ, त्याला संधी देऊ आणि जी काही विसंवाद होणार आहेत त्यात बसून संवादानं ते सोडवू. मारामाऱ्या नका करू. प्रश्न तुम्हालाही येणार आहेत, त्यालाही येणार आहेत, सगळ्या समाजाला येणार आहेत. तर मला वाटतं प्रश्न सोडवायचे असतील तर संवाद हा खूप गंभीर मुद्दा आहे आणि दिलखुलास गप्पा झाल्या पाहिजेत. मस्त चहा आणावा. ते काय नवीन पद्धतीचं मला न आवडणारा एक पदार्थ आहे सामोसा. मोगलांनी आणलेला सामोसा आणावा, सामोसा खावा. भेळ, चिवडे प्रसिद्ध आहेत आता गावोगावचे, मिसळी प्रसिद्ध आहेत. सगळ्यांनी बसावं, मस्तपैकी मिसळी खाव्यात, चहा प्यावा, मनमोकळ्या गप्पा माराव्यात आणि त्यातनं प्रश्न मिटवून टाकावेत. फेसबुकवर आणि सार्वजनिक ठिकाणी वाद घालण्यापेक्षा. आणि ते काही मला नाही वाटत यानं मनस्ताप तुम्हालाही होतो. तुमच्याही रात्री तुम्हाला झोपा लागत नाहीत. म्हणजे जितेंद्र भावेलाही मानसिक त्रास होत असणार याचा आणि ते जे कोण बदनामी करणारे लोक आहेत त्यांनाही मानसिक त्रासच होत असणार. तर मला वाटतं माणूस आहोत, समजूतदारपणा हा महत्त्वाचा गुण निसर्गानं दिलेला आहे. बसून बोलूया ना, की कशाला वितुष्ट आणि कशाला भांडणं. आणि बोलत राहू. आता बऱ्या आजारात सुद्धा थोडं बोलावं असं वाटलं, बोलण्याचा उत्साह आला म्हणून बोललो. अनियमित जगतो मी आणि त्यात मग आत्ता करू मग करू असं होत राहतं. आत्ता मात्र बोलून घेतलं आणि बोलावंसं वाटलं तळमळून थोडंसं. त्या जितेंद्र भावेचा पक्ष आहे, तो पक्ष वाढला तरी चालणार आहे. जसे इतर पक्षांना संधी आपण देत आलेलो आहोत आणि पक्ष असलेच पाहिजेत असं यांना जर वाटत असेल तर त्यालाही ते वाटलेलं आहे. तर त्याच्या पक्षालाही मदत केली पाहिजे. त्याच्यात पक्ष गावोगावी वाढला पाहिजे आणि थोड्या एकमेकांशी स्पर्धा झाल्या तर चांगलं होईल आणि हा प्रामाणिकपणे जाईल असं मला वाटत राहतं. म्हणून मी थोडं वडीलधारकीनं हे मत मांडलं. धन्यवाद. वंदे मातरम. आदित्य हॉलच्या समोर आहे आम्ही आता इंदिरानगरला. हे उच्चभ्रू लोकांची वसाहत आहे. इथं सगळे मोठे मोठे बंगले आहेत आजूबाजूला, त्यांना दाखवा. मैं आपके पीछे आती हूँ. आणि या गुंडांना मतदान केल्यामुळे आमचे असे हाल झालेले आहेत. या गुंडांना मतदान केलं आम्ही आणि म्हणून आमचं काम होत नाही. महापालिकेमध्ये कोण काम करतंय? खड्डा पकडो. बस बस बस.